नमस्कार. हॅलो गाईज, मी आता संगमनेरमध्ये आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकतात. इकडे सगळी दुकानं बंद आहेत, अजून ओपन व्हायला टाईम आहे. म्हणजे मी ॲक्च्युली लवकर बाहेर पडले आहे फूड टूरसाठी. काल मी नडेची भेळ कवर केलेली, तर संध्याकाळ झालेली, ऑलमोस्ट 6-6:30 झालेले. तर मग म्हटलं की मला नंतर रस्सा वडा तर खायला नाही मिळणार किंवा मिसळ तर नाही मिळणार एवढ्या संध्याकाळी. तर इवन मिसळ खायची मजा ना सकाळी सकाळी आहे, इवन वडा. तर आता मॅप लावून चालली आहे मी, बघते आणि चालत फिरते. सकाळी सकाळी ऊन बघितलं किती आहे, गरम गरम झळा लागतात. सगळं बंद आहेत आणि हे प्रॉपर असं गाव आहे. गावात असं गल्ल्यांमधनं फिरायला जाम मज्जा येते आणि त्यांची घरं पण खूप विंटेज आहे. मध्ये कुठली लागली तर मी दाखवतेच. इकडे सगळं संथ वाटते, म्हणजे खूप हळूहळू सगळे कामं वगैरे आटपतात, त्या टाईपचं वाटतंय. आज सगळ्या प्लेसेस नवीन आहेत माझ्यासाठी, गाव नवीन आहे आणि हे गाव खूप छान आहे. खूप मस्त वाटतं मला असं छोट्या छोट्या गल्ल्यांमधनं फिरायला. आणि इकडे जे आर्किटेक्चर आहे ते पण खूप विंटेज टाईप आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते मध्ये मध्ये चालता चालता. चलो आज का दिन सुरू करते. आता हॉटेल स्वल्पविरामच्या बाहेर आहे आणि हे हॉटेल 1964चं आहे आणि इथे रस्सा वडा फेमस आहे. तर कॉमेंट्समध्ये मी बघितलेलं रस्सा वडा इकडचा ट्राय करायला पाहिजे. जाऊन बघूयात आज. हे अंडरग्राऊंड दिसतंय. अच्छा, इकडून एंट्रन्स आहे, आज जाऊन बघूयात. इकडे ऑलरेडी लोक बसलेली आहेत. इकडे ह्यांचं किचन पण आहे वरती आणि लोक इकडे खातात सगळे. आय थिंक पुरी भाजी खातात आणि इकडे पण बिलिंगला गर्दी आहे खूप जास्त. आय एम व्हेरी एक्सायटेड. अरे हे तर अंडरग्राऊंडच्या अंडरग्राऊंड आहे अजून. हे बाई इथे पण लोक बसलेले आहेत. आय डिडंट नो दॅट. खाली पण सिटिंग आहे, भारीच आहे. संगमनेरचे लोक खूप भारी आहेत यार, म्हणजे असे जिव्हाळे आहेत खूप त्यांना. आणि एकदम आता मी आत आले तर असं एकदम असं छान पद्धतीने त्यांनी, अरे तुम्ही बसा इकडे, तुमच्यासाठी क्लीन करतो, आणि मला सेपरेट जागा वगैरे दिली आहे. सो कूल. मला इतकं छान वाटतं ना, आणि लोक खूप चांगले आहेत. मस्त गरमागरम मेदूवडा दिला त्यांनी आणि चटणी पण दिलेली आहे. तर मी हे खाऊन बघते. मी ॲक्च्युली इथे रस्सा वडा खायला आलेले, तर ह्यांनी मला मेदूवडा दिला. ते बोलले काय ना तुम्ही ट्राय करून बघा, मेदूवडा पण आमचा चालतो, खासियत आहे. खाऊन बघते. चटणी खाते जरा. आता या मेदूवड्याचं रस्स्याबद्दल सांगते मी पहिले. जो रस्सा आहे ना हा प्लेन आहे. अच्छा, मिसळ रस्सा वडा. पण ही प्लेट आहे का? ही अख्खी प्लेट आहे. थाळी म्हणता येईल याला. थांबा, मी ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगते पहिले. हा जो रस्सा आहे ना, तुम्ही बघू शकतात, हा प्लेन रस्सा आहे. आता आपल्याकडे कसं वांगा टाका, शेंगा टाका, बटाटा टाका, असं नाही आहे. हा गोडसर रस्सा आहे आणि ही चटणी माइल्ड आहे, एवढं तिखट नाही आहे. पण तो जरी रस्सा तिखट दिसत असला तरी तो गोड आहे. हलकासा तिखट, हलकासा, एवढूसा, जास्त असं काही स्पायसी असं नाही आहे, बट चांगलं आहे. मेदूवडा तर खूप फ्रेश आहे, प्रश्नच नाही. रस्सा वडा आहे ना, हा रस्सा वडा खूप भारी दिसतोय. हा बघा, इथे हा रस्सा आहे, त्याच्यावर मस्त शेव आणि कांदा टाकला आहे वड्यावर, आणि वास तर मला जाम भारी आला, मिसळीसारखा वास आला. पाव दिलेले आहेत, फ्रेश आहेत खूप. कांदा आहे, इकडे मटकी आहे,
सो इकडची मटकी जी असते ना ती गावठी असते. आपल्याकडे कसं नॉर्मल मटकी मिळते, इथे गावठी मटकी असते. प्रत्येकाच्या घरात ही असते, बनवतातच मोड आलेली. दही आणि तर्री आहे, तर्रीशिवाय आपलं जीवन अपूर्व. तर मी हा खाऊन बघते रस्सा वडा कसा आहे. ह्यांनी इकडे दिलेला आहे रस्सा वडा प्लेट, थाळी म्हणता येईल. इकडे आहे मिसळ आणि इकडे आहे पुरी भाजी. आता आपण एक एक चालू करूया खायला. मला कळतच नाही आहे कुठून सुरुवात करायची, एवढ्या साऱ्या डिशेस. आणि हां हे पण आहे, इडली सांबार दिला आहे आणि वडा सांबार तर आपण खाल्लेलाच आहे. चला एक एक पासून चालू करूया. मी पहिले वडा उसळ घेते, वडा रस्सा सॉरी. हा प्रकार गावात खाणं कुठल्याही ही भारीच गोष्ट असते, कारण साधारण मुंबई किंवा शहरामध्ये असे प्रकार तुम्हाला कुठेच खायला नाही मिळत. तर मी खूप एक्सायटेड आहे, पहिला बाईट घेते. हे मिसळीचा रस्सा आहे का? हां बापरे, खूपच झणझणीत आहे आणि त्यातून तरी पण दिले. पाहिजे असं तर दही टाकता येईल तुम्हाला. हां ह्याच्यातच दह्यामध्ये आणखी चला मी सांगितलंय, मी दही घेतली आहे, दही आणि वडा खाते. ह्यांच्या वड्याला भारी टेस्ट आहे, भारी. वडा ना मी नुसता वरचावर खाऊन बघते तरी पण, कारण मला तिखट ओके. त्यांचं काय माहिती आहे का, वडा आहे ना तो तिखट नाही आहे खूप, पण जी मिसळीचा रस्सा आहे खूप भारी आहे, खूप भारी. आता ह्यात ना हा फक्त प्रॉपर रस्सा आहे, त्याच्यात मटकी वगैरे टाकलेली नाही आहे. त्याच्यामुळे यांनी मटकी जी दिलेली आहे ना ती तुम्ही वरतून अशी टाकू शकतात आणि खाऊ शकता. मला वडा रस्सा आवडला म्हणून इथे एवढी गर्दी आहे खायला. चला माझा वडा रस्सा खाऊन झालाय. ते गाणं एवढं व्हायरल झालंय ना, माझ्या डोक्यात वाजतंय. सकाळ संध्याकाळ दुपार रात्र सगळं जीना हराम कर दिया उस गाणे ने ग. आता इकडे आलेलं आहे. हे जे दिसतंय ना पुरी भाजी आहे ही. आय थिंक संगमनेरमध्ये ना शेव आणि फरसाणला खूप महत्त्व आहे, कारण हे बघा फरसाण केवढं टाकलेलं आहे आणि ह्यात बटाट्याची भाजी आहे, उकडलेले बटाट्यात. तर एवढ्या साऱ्या पुऱ्या आहेत, 5 पुऱ्या आहेत आणि कांदा लिंबू दिला आणि दही दिलं. तर आपण हे पण खाऊन बघूया. मस्त शेव वगैरे टाकले. मी प्रत्येक पदार्थ पहिले विदाऊट कांदा आणि लिंबू टेस्ट करते. हा खाऊन बघू, रिसेंट आहे, मस्त. किती वर्षांनी पुरी भाजी खाल्ली आहे. आपल्याकडे अशी पुरी भाजी नाही मिळत, त्यात ना खूप सारं तेल असतं. ह्यात बिलकुल तेल नाही आहे, खूप नाही आहे, तरी आहे थोडीशी. मिसळीची भाजी आणि ह्याची भाजी वेगळी आहे. तर ह्यात आहे बऱ्यापैकी तरी आहे, प्लस कांदा बटाटे सगळे लागत आहेत. लिंबू टाकल्यावर टेस्ट डबल होऊन जाते. मस्त एकदम भारी आहे. सो मला इकडचा रस्सा वडा आवडला आहे आणि पुरी भाजी आवडलेली आहे, मस्त एकदम. काका हे एरिया कुठला आहे? शिवाजी पुतळा हायवे. हे जे हॉटेल आहे ना हे नाशिक पुणे हायवेला आहे. सो तुम्हाला नाशिकला जाताना किंवा पुण्याला जाताना इथे वळायचं असेल तर तुम्ही थांबू शकता तिकडे, म्हणजे नक्कीच थांबा, माझं असं म्हणणं आहे. खूप भारी टेस्ट आहे यार. खूप ठिकाणी मिसळ फेमस आहे, पण हा स्पॉट सगळ्यात भारी आहे. रस्सा ना फरसाणमध्ये सोक झाला. मी हातानंच दाखवते तुम्हाला. हे बघा ह्यात मटकी वगैरे सगळं आहे. रस्सा पण होता पण फरसाणने सगळा सोक केला. त्यांनी खाली जो डिश दिली आहे ना
ह्यात ही मिसळ अख्खी काढायची. त्यात मटकी दिसते, यावर रस्सा दिसतोय. मटकी वेगळी दिलेली आहे, तरी पण वेगळी दिलेली आहे. आणि हा जो रस्सा आहे हा पण दिलेला आहे. हे बघा, तरी बघा काय मस्त होती. हा रस्सा असा घ्यायचा आणि वाटायचा. त्याच्यात तुम्हाला कांदा टाकायचा टाका, नाही टाकला तरी चालतंय, कारण ऑलरेडी आहे यात. फरसाणमध्ये त्याने सगळंच टाकून दिलेलं ऑलरेडी. काय सांगू मी आता, शब्द नाहीत शब्द. इकडे सगळ्या मटकी मिसळ मिळतात, पण ही वन ऑफ द बेस्ट मिसळ आहे. स्पायसेस एवढे आहेत ना, सेम म्हणजे ह्या वडा रश्श्यामध्ये जे होते ना, सेम प्रकारे हा. त्यात मटकी नव्हती, त्यात मटकी आहे, पण त्यात वडा जो होता तो कमी स्पायसी होता. आणि ह्यात तर ऑलरेडी त्यांनी रस्सा टाकल्यामुळे ते स्पायसी झालं. मी अजून रस्सा टाकला, तरी पण टाकली, त्याच्यामुळे अजून तिखट नेक्स्ट लेवल झालेलं आहे. अजून तिखट खाल्लं तर मी रडायला लागेन. दुसऱ्या दिवशीचे वांदे होतील. माझ्यासाठी एवढं स्पाइस ठीक आहे. माझं पोट एवढं भरलं आहे ना, इतना सब एक ही रेस्टोरेंट में कैसे खा लिया मैंने. अजिबात जागा नाही आहे टेबलवर. इडली सांबार आलाय. इडल्या भारीच आहेत, फ्रेश आहे, सॉफ्ट आहे. आणि सांबार मगाशी होता तो वडा सांबार बरोबर सांबार आहे. हे जे सांबार आहे वड्यात वेगळा लागत होता आणि इडलीमध्ये गोड लागतो, खूप गोड. त्यामुळे मी गोड प्रिफर नाही करत जास्त, पण सांबार गोड मी नाही खाऊ शकत. सो इट्स ओके. इडली फ्रेश आहे. माझे 3 फेवरेट पदार्थ तुम्ही इकडे ट्राय केलेच पाहिजे. रस्सा, बटाट्याची भाजी आणि पुरी, मिसळ आणि वडा आणि रस्सा. वडा रस्सा तर बापच वाटलं मला, आणि मिसळ तर एक नंबर होती, खूप भारी होती. सो तुम्ही इथे या आणि ट्राय करा, आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टाकून देईन, डोंट वरी. त्या गल्लीत शिरले आणि मला एक गारवा हॉटेल दिसलं आहे, खूप जुनं आहे. आपण आज जाऊन बघूया. तिथे सगळे आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स सगळं मिळतं. तर चला जाऊया. सकाळी सकाळी आईस्क्रीम आणि लस्सी खाते, आणि सुरुवात दिवसाची मस्त गोड होणार आहे माझी. ही आहे मँगो लस्सी, आणि मँगो लस्सीमध्ये मस्त आईस्क्रीम टाकलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्स आहेत. सो हे बघून तुम्हाला लक्षात येईल इकडचं फेमस आहे हे गारवा कोल्ड्रिंक्स अँड आईस्क्रीम. तर मी आली आहे इकडे, आणि याला ऑलमोस्ट आता 48 इयर्स कंप्लीट झालेले आहे. तर हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मँगो लस्सी, नो प्रिझर्वेटिव्स ॲडेड, आणि मस्त. अरे यार, फोटो काढायचा राहिला. हां, मिक्स केली मी, पण इट्स ओके. त्याची कन्सिस्टन्सी पण एकदम प्रॉपर आहे. आता मी थोडीशी पिऊन बघते. यार, खूप मस्त आहे. त्यात आईस्क्रीम पण आहे, जे तुम्हाला दाखवायच्या आधी मी आत टाकून दिलेलं. मँगो आईस्क्रीम आहे, अल्टिमेट, फॅन्टास्टिक, सो नाईस. सो ह्यात ना जे आईस्क्रीम आहे ना मँगोचं, टेस्ट अशी रेंगाळत राहते. लस्सीची टेस्ट आहे ना खूप भारी आहे, नॅचरल आहे, ॲडेड काहीच नाही आहे. सो तुम्हाला ती नॅचरल फील पण येते, खूप भारी आहे. इकडे येऊन हे ट्राय कराच. गारवा कोल्ड्रिंक्स अँड आईस्क्रीम आमची टॅगलाईन आहे. अवेट गोडीचा थंडावा म्हणजे गारवा. खूप जिव्हाळ्याचं दुकान आहे. अनेक इतिहास गाजवलेलं हे दुकान आहे.
बघायला गेलं तर एक 3-4 पुस्तकांमध्ये गारवा कोल्ड ड्रिंक्स अँड आईस्क्रीमचं नाव आहे. कसं असतं बिझनेसमध्ये तुम्ही एंटर करता तर सगळ्यात महत्त्वाचं असतं प्राईस, क्वांटिटी आणि सप्लाय. तुम्ही कमी प्राईसमध्ये चांगली क्वांटिटी आणि चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न जर बिझनेसमध्ये केला तर तुम्ही एक स्थान निर्माण करू शकता. तसंच आमचं गारवा कोल्ड ड्रिंक्स अँड आईस्क्रीमनी 1977 सालीपासून तर आत्तापर्यंत क्वालिटी, क्वांटिटी ह्याच्यावर खूप फोकस केलेला आहे. आमच्या गारवा कोल्ड ड्रिंक्समध्ये सगळ्यात फेमस म्हणजे मस्तानी, फालुदा आणि लस्सी. पूर्वी लस्सीचं ट्रेंड असं होतं की घट्टपणा आणि मस्त मलाईदार लस्सी, वरती मलाई आणि खाली असं पातळ पाणी, ह्या प्रकार आपल्या गारवामध्ये नाही आहे. प्युअर पहिल्या घोटापासून तर शेवटच्या घोटापर्यंत घट्ट छान लस्सी. आणि आम्ही प्रयत्न करतो की आजच्या ह्या दुनियेमध्ये खूप केमिकलायझेशन झालेलं आहे की प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड करून काही ना काही भेसळपणा देण्याचा प्रयत्न करतात. पण नाही तर प्युअर दुधापासून जेवढं फ्रूट कंटेंट यूज केलं जाईल नॅचरली तेवढा आम्ही त्याचा प्रयत्न करतो. आणि स्वच्छता, त्याच्यानंतर कापकीपणा हा आमच्या गारवाची खासियत आहे. त्यामुळे गेली 48 वर्ष, आता पुढच्या वर्षी आम्ही 49व्या वर्षामध्ये एंटर करू, म्हणजे ऑलमोस्ट 50च्या एजला गारवा कोल्ड ड्रिंक्स येतं आहे आणि खूप ग्राहकांची साथ आहे. उन्हाळ्यामध्ये आम्ही नवनवीन देण्याचा प्रयत्न करतो. पुढील काळामध्ये आम्ही अनेक ठिकाणी तुम्ही बघाल की वस्त्र महोत्सव चालतात, त्याच्यानंतर गोल्ड महोत्सव चालतात. आम्ही आईस्क्रीम महोत्सव करण्याचा प्रयत्नात आहोत की जेणेकरून ग्राहकांना कमीत कमी ॲट अ टाईम 200 ते 250 फ्लेवरची आईस्क्रीम असा महोत्सव आम्ही लवकरात लवकर प्लॅन करत आहोत. आता हे एक आईस्क्रीम आलेलं आहे, अमेरिकन नट्स, आणि त्याचा कप बघा किती मस्त आहे. ओल्ड टाईम्सची आठवण देतं. इट्स अ व्हेरी नॉस्टॅल्जिक फीलिंग, कारण खूप कमी ठिकाणी हे बघायला मिळतं आणि गारवाची हीच स्पेशालिटी आहे, त्यांनी लेगसी जपलेली आहे. आता मी हे खाऊन बघते, मस्त दिसते. खूप कडक आहे रे. हे खूप भारी आहे. जेलीज इतके भारी लागतात ना. हे मी फर्स्ट टाईम खाल्लं, कारण हे मिक्सचर ऑफ एव्हरीथिंग आहे. लाईक जेलीज आहेत, ड्रायफ्रूट्स आहेत, चोको चिप्स आहेत आणि हे वनिला आईस्क्रीम आहे, त्यात सगळं मिक्सचर आहे. सो हे खूप भारी आहे, मला आवडलं. संपवते मग तुम्हाला दुसऱ्या जागी भेटते. खाता खाता खूप टाईम गेला आहे आणि ऊन तर किती वाढलं आहे बघूच शकतात तुम्ही. आता मी आहे जोशी स्वीटच्या समोर आणि इकडे फेमस आहे त्यांची जिलेबी. जिलबी म्हणतात का जिलेबी ते मला नाही माहिती, तो वेगळाच वाद आहे. तर आता मी इथे जाते आणि बघते काय मस्त अजून मिळतं विदाउट अदर दॅन जिलेबी, काय काय मिळतं बघूया. इकडे सगळं फ्रेश, प्युअर, प्रॉपर रेडी होताना दिसते. आणि हे आहे हे स्वीटचं शॉप आणि बघा गर्दी बघा किती आहे. हलवाईची पेठे है इधर, म्हणतात प्रॉपर हलवाई. मस्त बसलेत आणि भज्या काय बोलते यार, जिलेबी काढले. तिखट खायचं एवढं झालं ना क्रेव. आता थोडं गोड खाऊयात. पण मस्त जिलेबी दिसत आहेत, फ्रेश गरमागरम रेडी होत आहेत. हे बघा, तुम्हाला वाटेल हा एवढाच पॅरेट आहे, तर असं नाही आहे. इकडे त्यांनी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. पण इकडे बसून खाऊयात मस्तपैकी. जलेबी बाई, जलेबी बाई आलेली आहे, जलेबी बाई. आता ही जी जिलेबी आहे ही खूप गरम आहे. आणि जोशी स्वीट जरी नाव असलं ना तरी हे जोशी जिलेबीवाले या नावाने फेमस आहेत. तर आता नावच जिलेबीवाले आहेत, तर मग जिलेबी ट्राय केलीच पाहिजे ना. ही एवढी मस्त दिसते ना, एकदम क्रिस्पी आहे, हाताला लागते आणि खूप फ्रेश आहे. मेन म्हणजे मी खाते. काय मस्त यार ही जिलेबी. गोड आहे, प्रॉपर गोड आहे. गोड नाही आहे, जेवढं गोड पाहिजे तेवढंच आहे. मेंटेन टेस्ट आहे, क्रिस्पी आहे. मेन म्हणजे मला समोरच तळली. खूप भारी टेस्ट आहे इकडची. आणि क्वांटिटी म्हणजे त्यांनी दिली आहे ना ती एवढी दिली. खाणार तर मी आहे एकटी, ठीक आहे, क्वांटिटीचं जाऊ द्या. पण ह्यांनी क्वांटिटीपेक्षा क्वालिटी जी मेंटेन केलेली आहे ना, खूप बाप टेस्ट आहे. म्हणजे इकडे आले ना हा प्रकार ट्राय केलाच पाहिजे. आणि हे आहे ना हायवेलाच लागतं. आत्ता मी होते स्वल्पविरामच्या इकडे ना,
स्वल्पविरामच्या समोरच थोडं पुढे चालत आलात ना तर तुम्हाला हे जोशी स्वीट्स दिसेल. जोशी जलेबीवाला त्या नावाने ओळखतात ह्यांना. सो तुम्ही ही जिलेबी इथून नक्की ट्राय केली पाहिजे. खूप बाप टेस्ट आहे. गोड मला आवडत नाही, पण ऑनेस्टली ही जिलेबी भारी आहे, खूप भारी. एवढी भारी कधीच खाल्लेली नाही, ते पण एवढी गरमागरम. खरंच खूप मस्त आहे. इकडे दिवसाला 200-300 किलोमध्ये जिलेबी बनतात. कळलं का फेमस आहे एवढं. सो बोलता बोलता ओनरनी मिठा वडा दिला आहे. त्यांचं जिलेबी व्यतिरिक्त हे पण एक फेमस आहे. तर हा मिठा वडा बनतो कसला? कसला बनतो? सो हा बालुशाही सारखाच प्रकार आहे. हा मैद्याचा बनतो आणि मी खायला खूप एक्सायटेड आहे. आणि ह्याची मेन म्हणजे शेल्फ लाईफ खूप आहे. 8 ते 10 दिवस राहतो. 6 मंथ्सपर्यंत अप्रॉक्स राहू शकतो. सो हा मी ट्राय करते एकदा. एकदम मस्त टेस्ट आहे, माइल्डशी टेस्ट आहे. गोड एकदम नाही आहे, ते एक मस्त गोष्ट आहे. आणि हा मिठा वडा तुम्ही ट्राय केलाच पाहिजे इकडे आल्यावर. मिठा वडा आणि जिलेबी दोन्ही ट्राय करा. आत्ता आहे मी संगमनेरमध्ये आणि संगमनेरमधली भेळ तर खूप फेमस आहे. खूप ऐकून आहे मी. संगमनेर एक्सप्लोअर करायला आली आणि भेळ सोडली असं बिलकुल करू नका. कधी पण आलात ना तर भेळ तुम्हाला इथं खायचीच आहे. तर आत्ता मी आहे नडे भेळ सेंटरच्या बाहेर. हे खूप ओल्ड जॉईंट आहे. ह्या जॉईंटला 75 वर्षाहून जास्त झालेली आहेत. तर आत्ता इकडे ना भेळ जी फेमस आहे ती ओली भेळ घेतली आम्ही. ती फेमस आहे आणि ह्यात खूप सारे पदार्थ आहेत. जसे गोड चिवडा आहे. ह्यात ना गोड चिवडा टाकला आहे. मसूर जी नाशिककडे संगमनेरमध्ये खूप फेमस आहे. प्लस कांदा आणि टोमॅटो वगैरे नाही आहे, फक्त कांदा, कोथिंबीर आणि एक मिरची दिलेली आहे. तर मी आता ही खाऊन बघते आणि ही आहे फक्त 20 रुपयाची. व्हेरी टेम्पटिंग. पेपरमध्ये दिली. अजून काय पाहिजे तुम्हाला? खाल्ली झालं, फेकून द्या पेपर. खूप भारी आहे. ही गोड आहे, खूप तिखटदार नाही आहे. ह्याच्यातला कांदा, फरसाण, गोड चिवडा, मसूर आणि सॉगी झालेले कुरमुरे. सो नाईस. म्हणजे संगमनेरला आले ना तर ही भेळ ट्राय करणं मस्ट आहे, कारण ही इकडची स्पेशालिटी आहे. आता ही खाऊन झाली आहे आणि बरेचसे प्लेसेस आहे मी तुम्हाला दाखवणार आहेत. सो स्टे ट्यून्ड आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी खाऊन घेते. बाय द वे, मढे फरसाण सेंटरमध्ये ना परमिशन नव्हते देत शूट करायला. फेमस जॉईंट आहे, पण आय थिंक ते काका आता थकलेत तर त्यांना अजून गिऱ्हाईक वाढवायचं नाही आहेत. पण मला आवडलं आहे तर मी प्रमोट करते आहे त्याला. तर मी आहे पंचरिया स्नॅक्सच्या बाहेर आणि इथे खूप लोकांची गर्दी असते आणि मी अशा टाईमला जाते ना जेव्हा गर्दी नसते. बट इट्स ओके, मी तुम्हाला दाखवेन की इकडे काय मिळतं आणि किती भारी मिळतं. आपला वडापाव आलेला आहे मस्तपैकी. आणि हे बघा, चपटा वडा आहे आणि त्याच्याबरोबर दही दिले. थोडे युनिक वाटते मला. आणि मिरच्या आणि वडा बऱ्यापैकी मोठा आहे. दही वडापाव बरोबर मी पहिल्यांदा बघते. ते पण हे गोड दही आहे, खारट नाही आहे, गोड दही आहे. तर मी मस्त हा खूप फ्रेश आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि लोकांनी आता गर्दी करायला चालू केलं आहे. माझ्या समोर गरमागरम तळले ते वडापाव. हे बघा, पाव असाच पाहिजे छोटा, म्हणजे वडा असा बाहेर यायला पाहिजे. तर आता मी हा टेस्ट करते आणि बऱ्यापैकी भरलेला आहे. बाहेर येते भाजी आणि कोटिंग पण पातळ आहे मेन. आणि संगमनेरमध्ये आलं तर वडा ट्राय करणं मस्त आहे. इकडची टेस्ट सगळीकडे नाही मिळत.
मी आता दह्यात बुडवला आहे वडा, बघू कसं लागतंय. यार हा वडा खूप भारी आहे. त्याच्यात तिखटचं प्रमाण खूप मस्त आहे. बटाट्याची पिवळी भाजी आणि चपटा वडा आहे. मेन म्हणजे गोलवाले वडे नाही आहेत, चपटे वडे आहेत. तर हे मी इकडे पहिल्यांदा बघितलं. सकाळी खाल्ला ना तो गोल वडा होता, रस्सा वडा जो खाल्ला तो गोल वडा होता आणि हा चपटा आहे पूर्ण. आणि ह्याच्याबरोबर दह्याचं कॉम्बिनेशन आहे ना, इट्स ट्रूली अमेझिंग. काहीतरी वेगळा फ्लेवर येतं आहे आणि गोड आणि तिखटचं कॉम्बिनेशन मला ओव्हरऑल आवडलं, कारण हे मी पहिल्यांदा बघितलं. युनिक आहे थोडंसं. आय जस्ट लव्ड इट. दॅट्स इट फॉर द डे गाईज. माझं संगमनेर एक्सप्लोअर करून झालेलं आहे. अजून मी अशा कुठल्या शहरात एक्सप्लोअर केलं पाहिजे, फूड, कल्चर, हेरिटेज, ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला ऑब्व्हियसली विसरू नका. टिल देन बाय.